दोन महापुरुष एकत्र आले, एक म्हणजे अर्जुन आणि दुसरे म्हणजे हनुमंतराय. हनुमंतराय आणि अर्जुन एकत्र आले, परंतु हनुमंतराय नम्रतेने त्या ठिकाणी होते आणि अर्जुन थोडी गच वादा झाली, अहंकार झाला. दोघांची भेट झाली आणि मायबाप भेट झाल्यावरती अर्जुनाला काहीच गरज नव्हती हनुमंतरायांना उचकून द्यायची. हनुमंतरायांना म्हणला, काय म्हणले तुम्ही? राम अवतारामध्ये दगडाचा पूल बांधला. मला जर का त्यावेळेस बोलवलं असतं, मी जर का तिथं असतो, मी मध्ये आला, ऐका, मला जर का तुम्ही बोलवलं असतं, एका बाणामध्ये मी पूल तयार केला असता. काय ह्या दगडांची त्याची गरज होती तेव्हा? आता कशाला ह्या बाबाच्या नादी लागायचं? मायबाप अहंकार झाला आणि अहंकार झाल्यावर आणि परमार्थामध्ये मायबाप अहंकार नसला पाहिजे. अहंकार नाडीला तुका म्हणे वाया गेला. व इथं परमार्थामध्ये लिनतेला गरज आहे, लिनतेची गरज आहे, नम्रतेची गरज आहे. महाराज सांगतात, नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंदा, तेने कोंडिले आनंदा, तेने कोंडिले आनंदा. नम्र झाला भूता तेने कोंडिले, जय हो, तेने नम्र झाला भूता, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. जो नम्र होतो तो देवाला आपलंसं करू शकतो, आकळू शकतो. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. लहान होऊन मुंगीसारखं साखर खाल्ली पाहिजे. 4 मुंग्या एकत्र बसल्या आणि 4 मुंग्यांमध्ये चर्चा चालू झाली. त्यातली एक मुंगी म्हणली, होय ग, मी दिल्लीला जाणार आहे आज. कोण म्हणलं? मुंगी जायफळ मधले 4 मुंग्या एकत्र बसल्या आणि एक मुंगी म्हणली, मला दिल्लीला जायचंय. दिल्लीला जायचंय? दुसऱ्या मुंगीने खाटकीने कानाखाली टाकली. तुला काय अक्कल आहे का? हा, तुझ्या जिभेला काय हाड वगैरे? आपले आवाका किती, आपण बोलतोय काय? हातरून बघून पाय पसरत जा. कोणी सांगितलं? दुसऱ्या मुंगीने सांगितलं. पण पहिली मुंगी जी होती का, जी म्हणली मला दिल्लीला जायचे, त्या दिल्लीला जाणारी मुंगीने एक काम केलं. जायफळ मधून एक गृहस्थ दिल्लीला चालला होता. कुठं चालला होता? दिल्लीला चालला होता. जाऊन काय नाही, फक्त शर्टाव जाऊन बसली. काय केलं? शर्टाव जाऊन बसली आणि अवघ्या 5-6 तासामध्ये दिल्लीला जाऊन पोचली. मी कमी वेळेत पोचवतो तिला, काळजी करू नका, कारण वेळ होत आलेला आहे. अगदी कमी वेळेमध्ये ती पण दिल्लीला जाऊन पोचली. कशी? आपल्या कीर्तनासारखी सुपरफास्ट दिल्लीला जाऊन पोचली. दिल्लीला जाऊन पोचल्यावर तिने डायरेक्ट जायफळ मधल्या दुसऱ्या मुंग्यांना व्हिडिओ कॉल केला. काय केला? व्हिडिओ कॉल केला. म्हणले, हे बघ, संसद दाखवते तुला, न्यू पार्लमेंट इन दिल्ली. डायरेक्ट तुला मोदीच दाखवते म्हणले. आता हा, ज्या 3 मुंग्या होत्या त्या 3 मुंग्या म्हणल्या, होय ग, त्याच्यातून मार्मिकता तुम्हाला सांगणार आहे मी. ऐका, तू दिल्लीमध्ये कशी पोचली? त्या मुंगीने दिलेले उत्तर आहे का, ते गोड उत्तर आहे. जर कळलं, समजलंस तर टाळी वाजवा. त्या मुंगीने उत्तर दिलं, मी 2च गोष्टी केल्या. एक म्हणजे मी लहान झाले आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी हात मोठ्याचा धरला. त्यावेळेस मी दिल्ली गाठली. काय केलं? मी लहान झाले आणि हात मोठ्याचा धरला. तसंच आपल्याला परमार्थामध्ये मोक्षरूपी दिल्ली जर का गाठायची असेल तर आपल्याला लहान व्हावं लागेल आणि हात मोठ्याचा धरायचा म्हणजे ज्ञानोबा तुकोबारायांचा हात धरायचा आहे. नक्कीच आपल्याला मोक्षरूपी दिल्ली भेटल्याशिवाय राहणार नाही. माहिती, नक्कीच आपल्याला मोक्षरूपी दिल्ली भेटल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे लहान होता आलं पाहिजे. तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान. लहान होता आलं पाहिजे. लहान झालास तर आपल्याला देव प्राप्त होत असतो. मग तसं आज इथं अहंकार झाला अर्जुनाला. अहंकार झाला ना, अहंकार झाल्यावरती म्हणलं, बोलून गेला अर्जुन बोलता बोलता, मी जर का त्यावेळेस असतो, एका बाणात मी इथं पूल बांधून दिला असता. तुम्ही पूल बांधला असता? म्हणले हनुमंतराय म्हणले, तुमचा अवतार कधीचा आहे? 8व्या अवतारामधला तुमचा अवतार आहे. माझा अवतार जो आहे 7व्या अवतारामधला आहे. रामप्रभूंसोबतचा अवतार आहे. मी आतापर्यंत का टिकलोय? मी चिरंजीव आहे. हनुमंतरायांनी उत्तर दिलं, मी चिरंजीव आहे म्हणून मी आतापर्यंत टिकलोय, राहिलेलो आहे. काय बोलायची गरज होती? म्हणले चला आत्ता बांधतो म्हणले पूल. अर्जुन काय म्हणले? आत्ता मी पूल बांधतो. अर्जुन म्हणला, त्यावेळेस लहाया फुटानं खाणारे वानर सेना नव्हती.
लाह्या फुटानं खाणारी काही वानर सेना नव्हती. काळ एक दिशेने हा पूल मोडला असता, तू जर का बाणाने पूल बांधला असता तर तो पूल जागेवरती मोडला असता. दोघांमध्ये पैस लागली. म्हणले मी बांधतो पूल. म्हणले बांधा. जर बांधला, हनुमंतराय म्हणले तुम्ही बांधा, मी मोडतो. पण म्हणले मोडल्यावरती काय करायचं? जर पूल मोडला, पहा, जर पूल मोडला तर अर्जुन म्हणला मी देहांत प्रायश्चित्त, जागेवर आत्महत्या करणार. म्हणले आत्महत्या इथंच चिता रचायची, जागेवरती मी आत्मदहन करणार. आणि हनुमंतरायांना विचारलं जर का पूल नाही मोडला तर तुम्ही काय करणार बोला. हनुमंतराय म्हणले मी दुसरं काय करणार आहे तेव्हा. तुमचा जो रथ आहे त्या रथावरती जो झेंडा आहे त्या झेंड्यावरती जाऊन मी काय करणार, विराजमान होणार, राहणार. माझं इथून पुढचं राहणं तुमच्या झेंड्यावरती. कसलं संकट असू द्या, सुरुवातीला मी सामोरे जाणार. पहा, त्यातून गोड उत्तर आहे मायबाप या दृष्टांतामधून. त्यावेळेस बांधा म्हणले पूल. अर्जुनाने बाण काढला, बाण लावला आणि एक बाण सोडला, असा पूल तयार झाला. पूल तयार झाला. म्हणले मोडा पूल. तर अर्जुन होते, हनुमंतराय होते. हनुमंतरायांनी जे आकाशामध्ये गगनामध्ये भरारी घेतली, वर जाऊन खाली येऊन दन दिसली. एवढ्या हळू नाही महाराज, अगदी जोरात अशा पद्धतीने दणकने उडी मारली. आणि अशी उडी मारली अशी जागेवर त्या पुलाचा बुका झाला. मायबाप काय झाला? अर्जुन म्हणला काय केलं रे ही? अर्जुनाने तेव्हाच बुका घेतला, कपडाला लावला. म्हणला मी काय ह्या भानगडीत पडलो असेल. हनुमंतराय म्हणले आता दुसरा तिसरा पर्याय नाही. बोले तैसा चाले. पहिली माणसं होती, बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. जशी बोलत होती तशा पद्धतीने वागत होती. आताचा जर का अर्जुन असता, आत्ताचा अर्जुन जर का त्यावेळेस असता आणि त्याचा जर का पूल मोडला असता आणि कर आत्मदहन म्हणलं असतं तर मी कुठं तो मानलो म्हणलो असतं का? पळून गेला असता का नाही ते महाराज? जागेवरती पळून गेला असता महाराज. पण त्यावेळेस अर्जुन निष्ठावान होते. शब्द गेलाय मुखामधून, जागेवरती मी चितेमध्ये देह ठेवणार, देह ठेवणार म्हणून सांगितलं मायबाप. चितेमध्ये देह ठेवायला गेल्यावरती भगवान श्रीकृष्णाने वारकऱ्याचं रूप धारण केलं. कुणी? श्रीकृष्णाने वारकऱ्याचं रूप धारण केलं आणि हाताला धरलं अर्जुनाच्या. वेडा आहेस काय म्हणले? तुमच्यामध्ये डील झाली. समजा जर पूल बांधला, जर का पूल मोडला तर अर्जुनाने चितेमध्ये उडी मारायची आणि हनुमंतरायाने जर का पूल नाही मोडला तर हनुमंतरायाने ध्वजावरती थांबायचं. हे पाहायला साक्षीदार कोण होतं? काय विचारलं? हे पाहायला साक्षीदार कोण होतं? ही तुमची मीटिंग ठरवताना साक्षीदार कोण होतं? कारण आज किंमत कशाला आहे? कोर्टात जावा, कुठेही जावा, पेपरला, कागदाला, साक्षीदाराला काय आहे? किंमत आहे. साक्षीदार कोण होतं? म्हणले हे तुमचं पण बरोबर आहे. म्हणले आता मी साक्षीदार आहे, इथं मी इथं उभा आहे. बांधा म्हणले पूल, मोडा म्हणले पूल. अर्जुना बांध पूल तू. आणि हनुमंतरायाला सांगितलं मोड पूल तू. अर्जुनाने पुन्हा बाण काढला आणि बाण काढला. असा बाण ज्यावेळेस मारला पूल तयार झाला. हनुमंतराय म्हणले काय रे देवा, आयुष्य गेलं माझं उड्या मारण्यामध्ये. बघा ना तुम्ही, रामायणामध्ये आहे का हनुमंताला रुपयाचा इन्कम आहे का महाराज? रामाला त्यांची बायको मिळाली, बिभीषणाला लंका मिळाली आणि हनुमान शिफ्टमध्ये जळाली. असंच झालंय ना, विनाकारण शिफ्टी जळाली ना हनुमंतरायाची, बरोबर. परंतु ते संत आहेत मायबाप, संत आहेत. आज त्यांचा अवतारच त्या गोष्टीसाठी झालेला आहे. मायबाप पूल बांधला. पूल बांधल्यावरती सांगितलं जा हनुमंतराय घ्या, अवकाशामध्ये गगनामध्ये भरारी घ्या, मोडून दाखवा पूल. जसा पुलावर, जसा आकाशामध्ये उडी मारली, आकाशामध्ये उडी मारल्याच्या नंतर जसा दन दिसेल त्या पुलावरती उडी बसली मायबाप. जशी उडी बसली तसेच गगनामध्ये परत पुन्हा हनुमंतराय. जशी उडी त्या पुलावरती बसली तसेच पुन्हा माघारी. 2-3 वेळा त्या पुलावरती आले, आदळले, वर खाली गेले. हनुमंतराय खाली बघायला झाले, काय झालं रे म्हणले. आजपर्यंत म्हणले दिलेला शब्द कधीच मोडला नाही मी, किंवा माझा शब्द भगवंताने पण मोडला नाही. पण हे झालंय काय? त्यावेळेस वारकऱ्याचं रूप जे धारण केलं होतं, त्या वारकऱ्याचं रूप धारण केल्यावरती डोळा मिचकवला हनुमंतरायाकडे बघून. मग हनुमंतरायांना समजलं हा कारभार दुसरा तिसरा कोणाचा नाही, हा देवाचाच कारभार आहे. देवाचा कारभार म्हणून तुम्ही सांगा. प्रश्न पडेल आपल्याला असा की अर्जुन हा पण भक्त आहे, हनुमंतराय हे पण भक्त आहेत,
परंतु या ठिकाणी अर्जुनालाच प्राधान्य का दिलं देवाने? त्याचं कारण असे, अर्जुन जर का वाचला तर युद्ध होणार होतं. युद्ध कशासाठी होणार होतं? युद्ध झालंच तर धर्म टिकणार होता. जर का अर्जुनच जर का संपला तर युद्ध कोण करणार होतं? युद्धासाठी अर्जुन, अर्जुनासाठी धर्म, धर्मासाठी युद्ध, युद्धासाठी अर्जुन, हे वाचवायचं होतं. म्हणून देवाने काय केलं मायबाप? मग तो होऊन दिसीन आड घाली सुदर्शन, हा त्याचा भावार्थ आहे. मायबाप